गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 1853चा चार्टर ऍक्ट आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसद्वारे ब्रिटिश सत्तेचे प्रशासकीय संघटन जे सुरुवातीच्या काळात झाले आहे हे दोन मुद्दे अभ्यासायचे आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 1833चा चार्टर ऍक्ट पर्यंत अभ्यासलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण 1853चा चार्टर ऍक्ट बद्दल माहिती घेऊया. 1853चा चार्टर ऍक्ट हा ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला शेवटचा चार्टर ऍक्ट होता. ही फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लक्षात घ्या, चार्टर ऍक्ट म्हणजे काय हे आपल्याला विचारलं जाणार नाही. मात्र ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला पहिला चार्टर ऍक्ट कोणता होता आणि ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला शेवटचा चार्टर ऍक्ट कोणता होता हा स्ट्रेट अँड फॉरवर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर याआधी आपण अभ्यासलेला आहे ब्रिटिश पार्लमेंटने सर्वात पहिल्यांदा चार्टर ऍक्ट कधी पारित केला 1793 मध्ये, बरोबर आहे. आणि ब्रिटिश पार्लमेंटद्वारे पारित झालेला शेवटचा चार्टर ऍक्ट कोणता होता 1853चा चार्टर ऍक्ट. तर या चार्टर ऍक्ट मध्ये कोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या हे आपण समजून घेऊया. याआधी 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये आपण एक तरतूद अभ्यासली होती. त्या तरतुदीनुसार भारतात मुलकी सेवकांसाठी म्हणजे नागरी सेवकांच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्याची तरतूद होती. मात्र बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या विरोधामुळे ही तरतूद प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. 1853च्या चार्टर ऍक्टने ही तरतूद प्रत्यक्षात आणली. म्हणजेच लक्षात घ्या, 1853च्या चार्टर ऍक्टमुळे भारतात नागरी सेवकांच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली. त्याचप्रमाणे या नागरी सेवा म्हणजेच मुलकी सेवा फक्त युरोपियनना खुल्या होत्या. मात्र 1853च्या चार्टर ऍक्टने मुलकी सेवा, नागरी सेवा या भारतीयांसाठी सुद्धा खुल्या करण्यात आल्या. म्हणजेच लक्षात घ्या, 1853च्या चार्टर ऍक्टने नागरी सेवकांच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षेची तरतूद सुद्धा केली आणि त्याचप्रमाणे या स्पर्धा परीक्षा भारतीयांना सुद्धा खुल्या करण्यात आल्या. म्हणजेच लक्षात घ्या, इथून काय झाले असेल की इथून भारतीयांनी सुद्धा ब्रिटिशांच्या नागरी सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली असेल, बरोबर आहे. आणि मग इथून आपल्याला कुठेतरी भारतीय सुद्धा IAS जी त्या काळातली सर्वोच्च सेवा होती उत्तीर्ण झालेले दिसतील. तर लक्षात घ्या, 1863 मध्ये म्हणजे 1853च्या चार्टर ऍक्टनेच ही परवानगी देण्यात आली. मात्र 1863 मध्ये पहिला भारतीय व्यक्ती जो IAS ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाला ते म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर. ठीक आहे. म्हणजे भारतात ही जर तुम्हाला म्हणजे ही फॅक्ट्स आपण लक्षात ठेवू शकतो की IAS उत्तीर्ण झालेले पहिले भारतीय व्यक्ती म्हणजे कोण होते, सत्येंद्रनाथ टागोर. आणि सत्येंद्रनाथ टागोर हे IAS एक्झाम देऊ शकले कशामुळे, 1853च्या चार्टर ऍक्ट मधील तरतुदीमुळे. 1853च्या चार्टर ऍक्टने नागरी सेवकांसाठी स्पर्धा परीक्षेची तरतूद केली. म्हणजेच याआधी नागरी सेवक परीक्षेद्वारे निवडले नव्हते जात, ते बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या शिफारशीनुसार निवडले जात. 1853 पासून मात्र परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आणि ही परीक्षा भारतीयांना सुद्धा खुली करण्यात आली. आणि मग ही परीक्षा उत्तीर्ण झालेला पहिले जे व्यक्ती आपल्याला दिसते ते कोणत्या वर्षी दिसते, 1863 मध्ये. ठीक आहे मित्रांनो, आता लक्षात घ्या, याच टॉपिकला घेऊन म्हणजे भारतात मुलकी सेवेचा विकास याच टॉपिकला घेऊन याच टॉपिकला कंटिन्यू करून एक आणखी सेपरेट लेक्चर तयार होऊ शकतो. मात्र ऑनलाईन लेक्चरमध्ये हे मला सांगणे शक्य होत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्या ऑनलाईन लेक्चरमधून मी तुम्हाला मॅक्सिमम इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे. मात्र ऑनलाईन लेक्चर जरी आपले झाले असले तरी क्लास लेक्चरमध्ये आपण इतिहास हा विषय कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर आता ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे, ऑनलाईन लेक्चरमुळे एक इतिहासाचा तुमचा बेस तयार झालेला असेल. आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन लेक्चरला बसाल जेव्हा तुम्ही क्लास लेक्चरला बसाल तेव्हा तुम्हाला मूलभूत इतिहास माहीत असेल. त्यामुळे तुमचे लेक्चर रिपीट सुद्धा होणार आहे आणि ऑनलाईन लेक्चरमध्ये मी जे सांगू शकलो नाही त्यापेक्षा अधिक ऍडव्हान्स माहिती मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी फी द्यायची नाही आहे. जी मी ऑनलाईन लेक्चरसाठी तुमच्याकडून जे 1000 रुपीज घेतले आहे त्यामध्ये आणखी जी आपली रेग्युलर फी आहे प्रत्येक सब्जेक्टची 3000
त्यामध्ये आणखी तुम्हाला 2000 जरी तुम्ही दिले तरी तुम्ही क्लास लेक्चरचा तुम्ही काय म्हणता येईल क्लास लेक्चरला तुम्ही कंटिन्यू करू शकाल. ठीक आहे. तर 1853 चार्टर ऍक्ट मधील या तरतुदी आपण अभ्यासल्या. कोणता? हा ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला शेवटचा चार्टर ऍक्ट होता. या कायद्याने, ठीक आहे, ही आणखी एक तरतूद आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कंपनीला भारतातील प्रदेश धारण करण्याचा आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार पुन्हा वाढवला, ज्याला काय म्हणतो आपण सनद, म्हणजे कंपनीला ही सनद मिळाली होती. तर कंपनीच्या या सनदेचे नूतनीकरण करण्यात आले. या आधीच्या कायद्यात सुद्धा हे नूतनीकरण करण्यात आले होते, मात्र ते 20 वर्षासाठी होते. या कायद्यात कंपनीला हा अधिकार किती वर्षासाठी राहील अशी कोणतीही म्हणजे असा कोणताही कालावधी निश्चित करण्यात आला नाही. म्हणजेच लक्षात घ्या, अनिश्चित कालावधीसाठी कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली. स्पर्धा परीक्षा भारतीयांना खुल्या करण्यात आल्या. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, 1854 मध्ये मुलकी सेवा विषयक एक कमिटी नेमण्यात आली आणि या कमिटीचा अध्यक्ष कोण होते? मेकॉले. मेकॉले याआधी आणखी एका कमिटीचा अध्यक्ष होता. कोणता? भारतातील कायदा आयोगाचा. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1854 मध्ये भारतीय मुलकी सेवा विषयक एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि या कमिटीचा अध्यक्ष सुद्धा कोणाला नेमण्यात आले? मेकॉलेला. ठीक आहे. त्यानंतर 1853च्या कायद्याने बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे. हे समजून घ्या. या आधी जो बंगालचा गव्हर्नर होता तो 2 कामे करायचा. एक, जेव्हा तो फक्त बंगालसाठी काम करेल तो काय म्हणून ओळखला जात होता? गव्हर्नर म्हणून. मात्र जेव्हा तो भारतीय प्रदेशाबद्दल म्हणजे कंपनीच्या ताब्यात असलेल्या संपूर्ण भारतीय प्रदेशाबद्दल निर्णय घेणार तेव्हा तो काय ओळखला जाणार होता? भारताचा गव्हर्नर जनरल. ठीक आहे. बंगालच्या आधी तर त्याचे नाव बंगालचा गव्हर्नर जनरल होते, त्यानंतर त्याचे नाव झाले होते भारताचा गव्हर्नर जनरल. तर भारताच्या गव्हर्नर जनरल म्हणून तो संपूर्ण भारतीय प्रदेशासंबंधी निर्णय घेणार होता जे ब्रिटिशांच्या ताब्यात होते. आणि बंगालचा गव्हर्नर म्हणून त्याला कोणते काम करावे लागत होते? फक्त बंगाल संबंधी निर्णय घ्यावे लागत होते. म्हणजेच एकाच वेळेस तो बंगालचा गव्हर्नरही होता आणि त्याचप्रमाणे भारताचा गव्हर्नर जनरलही होता. 1853च्या कायद्याने बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर नेमला. म्हणजेच लक्षात घ्या, आता बंगालचा गव्हर्नर हे पद दुसऱ्या व्यक्तीला दिल्या जाणार होते. जो बंगालचा गव्हर्नर होता तो आता एक स्वतंत्र व्यक्ती राहणार होता. भारताचा गव्हर्नर जनरल आता हा बंगालचा गव्हर्नर म्हणून काम करणार नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, पूर्णपणे आता जो भारताचा गव्हर्नर जनरल राहणार होता तो पूर्णपणे आता भारतासाठीच काम करणार होता. बंगालसाठी काम करण्याची त्याला गरज राहणार नव्हती. बंगालचा गव्हर्नर म्हणून काम करण्याची त्याला आता आवश्यकता राहणार नव्हती. आणि त्यामुळे 1853चा कायद्यामुळे भारताचा गव्हर्नर जनरल हा वास्तविक भारताचा गव्हर्नर जनरल बनला असे म्हटले जाते. आणि त्या अर्थाने भारताचा वास्तविक पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड डलहौसी म्हणून ओळखला जातो. आलाय का लक्षात? लक्षात घ्या, अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्या. भारताचा पहिला वास्तविक गव्हर्नर जनरल म्हणून कोण ओळखला जातो? लॉर्ड डलहौसी. कारण की लॉर्ड डलहौसी हा फक्त आता भारतासाठी काम करणार होता. बंगालचा गव्हर्नर म्हणून तो काम करणार नव्हता. का बरं? कारण की बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद 1853च्या चार्टर ऍक्टने झाली होती. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की गव्हर्नर म्हणजे काय, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणजे काय, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे काय, भारताचा वास्तविक गव्हर्नर जनरल म्हणजे काय. ठीक आहे. पुढे आपल्याला व्हाईसरॉय म्हणजे काय हे सुद्धा अभ्यासायचं आहे. म्हणजे भारताच्या गव्हर्नर जनरल हे या पदाचे नाव पुढे काय झाले? व्हाईसरॉय. तर ते व्हाईसरॉय का बरं झाले हे आपण पुढे अभ्यासणारच आहोत. तर इथे आपल्याला लक्षात आलं असेल की गव्हर्नर जनरल म्हणजे काय आणि व्हाईसरॉय म्हणजे काय. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नर जनरल आणि भारताचे व्हाईसरॉय हे लक्षात ठेवायचे, म्हणजे त्यांनी केलेल्या महत्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे भारतातील महत्वाच्या गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांचा कालावधी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण की बऱ्याचशा वेळा तुम्हाला क्वेश्चन जेव्हा अंदाजाने सॉल्व्ह करावे लागतात तेव्हा तुम्हाला त्यावेळेस कोणता गव्हर्नर जनरल होता, कोणता व्हाईसरॉय होता, त्यावेळेसचा त्याचे धोरण काय होते यावर बऱ्याचशा म्हणजे
याला धरून तुम्ही बऱ्याच वेळा तुमचे अंदाज लावू शकता. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा महत्वाच्या गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयवर डायरेक्ट प्रश्न येतात. तर त्यामुळे महत्वाचे गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय यांचा कालावधी, त्यांचा अनुक्रम, त्यांनी केलेल्या महत्वाच्या बाबी या तुम्हाला पाठ करून वाचून पाठ करायच्या. ठीक आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला जे रेफरन्स बुक सांगितलेले आहे, समाधान महाजन सरांचे बुक, ठीक आहे, त्यामध्ये सेपरेट चॅप्टरच यावरती दिलेले आहे. तर ते चॅप्टर तुम्ही स्वतः वाचायचे आहे. बऱ्याचशा गव्हर्नरचा उल्लेख आलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा करतो. जसं आपण पाहिलं होतं रॉबर्ट क्लाईव्हचा उल्लेख केला होता. तर रॉबर्ट क्लाईव्ह आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचा? बंगालचा पहिला गव्हर्नर. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, तर तो कोण आहे? रॉबर्ट क्लाईव्ह. त्याचप्रमाणे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल असं विचारले तर तुम्ही काय म्हणाल? वॉरेन हेस्टिंग्स. का बरं? कोणता कायदा यासाठी कारणीभूत होता? 1773चा कायदा. ठीक आहे. 1773च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरचे पदनाम बंगालचा गव्हर्नर जनरल झाले होते आणि त्यामुळे पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण? वॉरेन हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाईव्ह. ठीक आहे. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि भारताचा वास्तविक पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की 1857च्या उठावानंतर गव्हर्नर जनरल हे पद रद्द करण्यात आले आणि त्याऐवजी कोणते पद निर्माण करण्यात आले? व्हाईसरॉय. त्यामुळे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल असं जर विचारलं तर काय आन्सर राहील? लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. जो 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता. तर गव्हर्नर जनरल या पदाऐवजी कोणते पद निर्माण करण्यात आले? व्हाईसरॉय. आणि त्यामुळे लॉर्ड कॅनिंगलाच व्हाईसरॉय नेमण्यात आले. त्यामुळे भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ठरतो? लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. पुन्हा मी एक वेळा रिपीट करतो, तुम्ही स्वतः आन्सर सांगायचे आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? डलहौसी? नाही. कोण? रॉबर्ट क्लाईव्ह. ठीक आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगच. ठीक आहे. तर हे कन्सेप्च्युअली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि महत्वाचे गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय तुम्ही स्वतः वाचायचं आहे. तर अशा प्रकारे 1853च्या चार्टर ऍक्टने काय झालं? बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर नेमला आणि त्याचप्रमाणे जे छोटे प्रांत होते त्या प्रांताचे प्रमुख म्हणून चीफ कमिशनर हे पद निर्माण केले गेले. ठीक आहे. म्हणजे जे मोठे प्रांत होते त्या मोठ्या प्रांताच्या प्रमुखाला काय म्हटले जायचे? गव्हर्नर. आणि जे छोटे प्रांत होते ते मोठ्या प्रांताच्या गव्हर्नरच्या अधिपत्याखाली होते याआधी. मात्र 1853च्या कायद्याने या छोट्या प्रांतासाठी चीफ कमिशनर म्हणून एक पद निर्माण करण्यात आले आणि हा चीफ कमिशनर या छोट्या प्रांताचा प्रमुख राहणार होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 1853च्या कायद्यातील तरतुदी अभ्यासल्या आणि इथे आपले 1857च्या आधीचे जे कायदे पारित केले होते ते कायदे संपलेले आहे. यानंतरचे कायदे आपल्याला अभ्यासायचे आहे, मात्र ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये अभ्यासू. याआधी आपण कॉर्नवॉलिसने भारतामध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणा अभ्यासू. ठीक आहे. तर पहा इथे लॉर्ड कॉर्नवॉलिसचा उल्लेख आलेला आहे. तर या लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कालावधी काय होता हे तुम्हाला माहित पाहिजे. तर हा लॉर्ड कॉर्नवॉलिसचा जो कालावधी होता भारतातील तो होता 1786 ते 1793. ठीक आहे. हा भारतातील महत्वाचा एक गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. बंगालचा हा गव्हर्नर जनरल होता. कोण? लॉर्ड कॉर्नवॉलिस. ऑब्विसली तो बंगालचाच गव्हर्नर जनरल राहील कारण की त्यावेळी पदनाम काय होते? बंगालचा गव्हर्नर जनरल. तर या लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात कोणत्या महत्वाच्या प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या हे लक्षात घ्या. लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात मुलकी सेवा निर्माण केली, भारतात नागरी सेवा निर्माण केली. ज्या नागरी सेवेसाठी आपण आता एक्झाम देणार आहोत ती नागरी सेवा निर्माण करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? लॉर्ड कॉर्नवॉलिसला. त्यामुळे भारतातील मुलकी सेवेचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड कॉर्नवॉलिसला. लक्षात घ्या. नागरी सेवाचे वेगवेगळे प्रकार आहे. केंद्रीय सेवा आहे, राज्य सेवा आहे, अखिल भारतीय सेवा आहे. ठीक आहे. नागरी सेवाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सिव्हिल सर्व्हिस. तर याचे वेगवेगळे प्रकार आहे. केंद्रीय सेवा आहे, राज्य सेवा आहे, अखिल भारतीय सेवा आहे. आपण ज्या नागरी सेवा म्हणजे आपण उद्या जाऊन जेव्हा MPSC उत्तीर्ण होऊ तर आपण कोणत्या प्रकारची नागरी सेवा जॉईन करणार आहोत? राज्य सेवा. कारण की आपण कोणाला सेवा देणार आहोत? राज्य सेवाला, राज्याला. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याला.
त्याचप्रमाणे लक्षात घ्या, जी केंद्र आणि राज्यासाठी कॉमन नागरी सेवा आहे, केंद्र आणि राज्यासाठी समान नागरी सेवा आहे, तिला काय म्हणतात, अखिल भारतीय सेवा. बरोबर आहे. या अखिल भारतीय सेवा कोणत्या आहे, IAS, IPS आणि IFS. का बरं? कारण की या केंद्र आणि राज्यासाठी कॉमन असतात. जसं कलेक्टर हा काय असतो, IAS, तो केंद्रालाही सेवा देतो आणि तो राज्यालाही सेवा देतो. जेव्हा तो कलेक्टर म्हणून काम करतो तेव्हा तो कोणाला सेवा देत आहे, राज्याला. आणि जेव्हा तो सपोज जर उद्या जाऊन कलेक्टरची नेमणूक PMO मध्ये झाली तर तो कोणाला सेवा देईल, केंद्राला. म्हणजेच लक्षात घ्या, केंद्र आणि राज्यासाठी ही सेवा कॉमन आहे, म्हणून याला काय म्हणतात, अखिल भारतीय सेवा. तुम्ही उद्या जाऊन जर STI झाले तर उद्या जाऊन तुम्ही शेवटपर्यंत कोणाला सेवा देणार आहात, किंवा तुम्ही PSI झाले तर तुम्ही शेवटपर्यंत सेवा कोणाला देणार आहे, राज्याला. म्हणून आपली सेवा कोणती, म्हणजे आपण जी एक्झाम उत्तीर्ण होऊ ती कोणती राहील, राज्यसेवा. आणि केंद्र आणि राज्यासाठी जी कॉमन सेवा असते तिला कोणती सेवा म्हणतात, अखिल भारतीय सेवा. आणि जी फक्त आणि फक्त केंद्रासाठी असते तिला कोणती म्हणतात, केंद्रीय सेवा. जसं जर तुम्ही उद्या जाऊन संरक्षण खात्यात नोकरीला लागले तर तुम्ही कोणत्या सेवेत असाल, केंद्रीय सेवेत. ठीक आहे, मात्र ती नागरी सेवा नाहीये. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे इतकं सांगण्याचं कारण हे की भारतातील मुलकी सेवेचा जो जनक आहे तो कोण, तो कोणास म्हटले जाते, लॉर्ड कॉर्नवॉलिस. मात्र जर अखिल भारतीय सेवेचा जनक कोण आहे, अखिल भारतीय सेवेचे जनक कोण आहे, असा जर प्रश्न विचारला तर त्याचे आन्सर काय येईल, सरदार वल्लभभाई पटेल. अखिल भारतीय सेवा म्हणजे काय, अशी सेवा जी केंद्र आणि राज्यासाठी कॉमन होती. ठीक आहे, अशा सेवेला काय म्हणतात, अखिल भारतीय सेवा. हा नागरी सेवेचाच एक प्रकार आहे. तर भारतातील नागरी सेवेचे जनक कोण, लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि भारतातील नागरी सेवेचाच एक प्रकार असलेला अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय सेवेचे जनक कोणास म्हणतात, सरदार वल्लभभाई पटेल यांना. आणि नागरी सेवेचे जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याने भारतात नागरी सेवा निर्माण केली. मात्र नागरी सेवेमधील सर्वोच्च पदापासून त्याने भारतीयांना दूर ठेवले. महत्वाच्या पदावर फक्त युरोपियांची नेमणूक केली आणि त्या अर्थाने भारतातील नागरी सेवेचे युरोपीयकरण लॉर्ड कॉर्नवॉलिस याने केले. म्हणजेच लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात नागरी सेवेचे किंवा भारतातील प्रशासकीय व्यवस्थेचे काय घडवून आणले, युरोपीयकरण. का बरं? कारण की त्याने महत्वाच्या पदावर भारतीयांची नेमणूक केली नाही. भारतीयांना दिले जाणारे त्या काळातील सर्वोच्च पद नागरी सेवेमधील कोणते होते, अमीन किंवा सदर अमीन. आणि लष्करामध्ये जे सर्वोच्च पद दिले जात होते ते सुभेदार. त्यापेक्षा जास्त महत्वाचे पद किंवा त्यापेक्षा वरचे पद भारतीयांना दिले जात नव्हते. म्हणजे भारतीय जास्तीत जास्त लष्करामध्ये कोणत्या पदावर पोहोचू शकत होते, सुभेदार. आणि नागरी सेवेमध्ये अमीन किंवा सदर अमीन किंवा मुन्सिफ या पदावर पोहोचू शकत होते. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतीयांना लष्करामध्ये दिले जाणारे सर्वोच्च पद कोणते होते, सुभेदार. आणि नागरी सेवेमध्ये दिले जाणारे मुन्सिफ किंवा सदर अमीन. त्याचप्रमाणे लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कंपनीच्या अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्यांच्या वेतनामध्ये प्रचंड वाढ केली. ठीक आहे, कंपनीचे अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत त्यांच्यामधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस याने त्यांच्यामध्ये वेतनामध्ये वाढ केली. त्याचप्रमाणे एक लॉर्ड कॉर्नवॉलिस नंतर आपल्याला लॉर्ड वेलेस्लीचे, नंतर नाही मग लॉर्ड वेलेस्लीचा कालावधी काय, 1798. बरोबर आहे. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस नंतर आपल्याला लॉर्ड वेलेस्लीचा एक महत्वाचा प्रयत्न लक्षात ठेवायचा आहे. याआधी लॉर्ड वेलेस्लीचा उल्लेख आलेला आहे. कशासाठी, तैनाती फौजेसाठी. तर लॉर्ड वेलेस्लीने प्रशासकीय सेवेसाठी काय केले हे आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लॉर्ड वेलेस्लीने प्रशासकीय सेवकांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इसवी सन 1800 मध्ये कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. ही एक महत्वाची फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे हे कॉलेज बंद करण्यात आले. मात्र वेलेस्लीद्वारे झालेला हा एक महत्वाचा प्रयत्न होता. कोणता, की 1800 मध्ये, इसवी सन 1800 मध्ये कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना. कोणाला प्रशिक्षण देण्यासाठी, कंपनीच्या मुलकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी. अरबी व फारसी भाषेचे प्रशिक्षण तिथे दिले जाणार होते. आता अरबी व फारसी भाषेचे प्रशिक्षण का बरं दिले जाणार होते हे लक्षात घ्या. कारण की जर इथे राज्यकारभार करायचा आहे तर कंपनीच्या अधिकाऱ्यांना इथली स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक होते. आणि त्या दृष्टीने
कंपनीच्या अधिकाऱ्यांना फारसी व अरबी भाषेचे अध्ययन देण्यासाठी या कॉलेजची स्थापना करण्यात आली. मात्र कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला लॉर्ड वेलस्लीचा हा प्रयत्न आवडला नाही आणि त्यामुळे पुढे हे कॉलेज बंद पडले. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, लष्करात सुधारणा करण्यात आल्या. लष्करात या सुधारणा इतक्या महत्त्वाच्या नाही. मी 2 महत्त्वाचे पॉईंट नोट्समध्ये नमूद केलेले आहे, ते रिपीटच होईल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ते नोट्समधून वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसची एक महत्त्वाची सुधारणा आपल्याला अभ्यासायची आहे, पोलीस सुधारणा. भारतात पोलीस निर्मितीचे श्रेय सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिस यालाच दिले जाते. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने भारतात जमीनदारांकडे असलेले पोलिसी अधिकार काढून घेतले. म्हणजे लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आधी भारतात कायदा सुव्यवस्थेचं काम कोण करत असेल? जमीनदार. या अर्थाने जमीनदारांना पोलिसी अधिकार होते. लॉर्ड कॉर्नवॉलिसने ते अधिकार काढून टाकले आणि दर 400 चौरस किलोमीटरसाठी भारतात ठाणे निर्माण केले. लक्षात घ्या, आज जी आपण ठाण्याची व्यवस्था पाहतो, म्हणजे लक्षात घ्या, वर्धा पोलीस शहर एक ठाणे आहे, रामनगर पोलीस ठाणे आहे. तर ही जी ठाणे, ठराविक एरियासाठी जे ठाणे निर्माण केले जाते, हे ठाणे निर्माण करण्याची पद्धत भारतात कोणी आणली? लॉर्ड कॉर्नवॉलिस याने त्या काळात दर 400 चौरस किलोमीटरसाठी ठाणे निर्माण केले आणि या ठाण्याचा प्रमुख म्हणून दरोगा हे पद निर्माण केले, जे पद आज कोणत्या नावाने ओळखले जाते? ठाणेदार या नावाने ओळखले जाते. तर ठाणेदार म्हणजेच त्या काळात ते कोणत्या नावाने ओळखले जात होते? दरोगा या नावाने ओळखले जात होते. हे पद कोणी निर्माण केले? लॉर्ड कॉर्नवॉलिस याने. आणि या पदावर ज्या व्यक्तीची नेमणूक केली जात होती तो व्यक्ती असायचा भारतीय. म्हणजेच लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिसने कोणत्या पोलिसी सुधारणा केल्या? त्याने जमीनदाराचे पोलिसी अधिकार काढून घेतले. त्याऐवजी दर 400 चौरस किलोमीटरवर ठाणे निर्माण केली आणि ठाण्याचा प्रमुख म्हणून दरोगा या पदाची निर्मिती केली. आणि या पदावर जो व्यक्ती नेमला जात होता तो व्यक्ती कोण असायचा? भारतीय. पुढील काळात पोलीस अधीक्षक हे पद निर्माण केले गेले. मात्र पोलीस अधीक्षक या पदावर फक्त आणि फक्त युरोपियन व्यक्तीची नेमणूक केली जात, तिथे भारतीय व्यक्तीची नेमणूक केली जात नव्हती. त्याचप्रमाणे ठीक आहे, त्याचप्रमाणे खेड्यामध्ये जी जुनी चौकीदारी पद्धती होती ती चालू ठेवण्यात आली आणि त्यानुसार मग गावाच्या मुखियाला पोलिसी कार्य देण्यात आले. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आता पोलीस पाटील हे पद आहे. ठीक आहे, त्या काळात जो गावाचा मुखिया होता त्याच्याकडे ही जबाबदारी होती. तर ही जी चौकीदारी पद्धत होती याला लॉर्ड कॉर्नवॉलिसने हात नाही लावला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने ही जी जुनी चौकीदारी पद्धती होती जी गावामध्ये अस्तित्वात होती, ती ही गावामधली जुनी चौकीदारी पद्धती चालू ठेवली आणि त्यानुसार गावामध्ये मुखियाला पोलिसी कार्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. ठीक आहे, तर अशा प्रकारे लॉर्ड कॉर्नवॉलिस याने भारतात पोलीस व्यवस्थेचा विकास घडवून आणला. पुढे या पोलीस व्यवस्थेचा कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. यासाठी आपल्याला 2 उदाहरणे प्रामुख्याने पाहता येईल. जेव्हा पेंढारी, हे जे पेंढाऱ्यांचा बंदोबस्त या पोलीस व्यवस्थेमुळे झाला. पेंढारी जे एक उपद्रवी, म्हणजे लक्षात घ्या पेंढारी कोण होते हे लक्षात घ्या. पेंढारी हे मुळात पेशव्यांच्या सैन्यातील, म्हणजे पेंढारी ही एक जमात होती आणि त्यांचे जे काम म्हणजे त्यांची जी पिढीचा जो व्यवसाय होता तो होता लुटीचा व्यवसाय. पुढील काळात पेशव्यांनी, म्हणजे शिवाजी महाराजांनी आणि त्यानंतर पेशव्यांनी या पेंढाऱ्यांना आपल्या सैन्यामध्ये काम दिले. त्यामुळे ते पेशव्यांच्या सैन्यामध्ये काम करायचे आणि त्या बदल्यात जेव्हा पेशव्यांचे सैन्य कोणत्याही प्रदेशावर आक्रमण करायचे आणि त्यातून जी लूट मिळायची त्या लुटीतील काही हिस्सा या पेंढाऱ्यांना दिला जायचा. मात्र ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे पेशवाई राहिली नाही आणि त्यामुळे पेंढाऱ्यांचा जो व्यवसाय आहे तो थांबला. कोणता? म्हणजे पेशव्यांचा पेंढारी हे जे सैनिक म्हणून काम करायचे पेशव्यांच्या काय म्हणता येईल आपल्याला सैन्यामध्ये, ते त्यांचे काम थांबले आणि त्यामुळे त्यांना लुटीतील वाटा मिळणे सुद्धा थांबले आणि त्यामुळे या पेंढाऱ्यांनी स्वतंत्रपणे लूट सुरू केली. त्यांनी आपला लुटीचा जो व्यवसाय आहे तो स्वतंत्ररित्या सुरू केला आणि त्यामुळे त्यांचा उपद्रव जनतेला मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि त्यामुळे वॉरेन हेस्टिंग्ज नाही, ठीक आहे लक्षात घ्या, मी वॉरेन हेस्टिंग्जचा उल्लेख केलाय, मात्र वॉरेन हेस्टिंग्ज नाही, लॉर्ड हेस्टिंग्ज. लॉर्ड हेस्टिंगने या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त घडून आणला
आणि त्यासाठी त्याला लॉर्ड कॉर्नवॉलिसने निर्माण केलेली पोलीस व्यवस्थाच उपयोगी ठरली होती. लॉर्ड हेस्टिंग्सचा जो कालावधी तुम्हाला दिसेल तो कुठेतरी 1807 ते 18 हा कालावधी आहे. तुम्ही एक वेळ चेक करून घ्या. ठीक आहे. बऱ्याच वेळा पहा मी फ्लोमध्ये बोलताना माझ्या लक्षात आलं आहे की काही बाबी अगदी म्हणजे काही बाबी मी फ्लोमध्ये अनावधानाने चुकीच्या बोलून जातो. तर तुम्ही त्याच्यावर फोकस नाही करायचा की सर चुकीचे बोलले सरांना माहीत नाही. ठीक आहे. मला सगळं माहीत आहे मात्र फ्लोमध्ये मी चुकीचं बोलून जातो. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात येईल जिथे लक्षात येईल की हे चुकीचं आहे. त्यासाठी मग तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही कशाचा आधार घ्यायचा, नोट्सचा आधार घ्यायचा किंवा जे रेफरन्स बुक तुम्ही वापरणार आहात त्याचा आधार घ्यायचा. ठीक आहे. तर पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणीकडून आणला, हेस्टिंगने. आणि त्यानंतर असाच एक बंदोबस्त जो कोणाचा म्हणता येईल आपल्याला, ठगांचा. ठग ही सुद्धा एक लुटारू जमात होती आणि यामुळे मोठा उपद्रव निर्माण झाला होता. तर या ठगांचा बंदोबस्त पुढील काळात लॉर्ड विलियम बेंटिकने घडवून आणला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचीच मदत झाली आणि ही पोलीस व्यवस्था भारतात कोणी निर्माण केली होती, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने. ठीक आहे. तर अशा प्रकारे भारतात निर्माण झालेले प्रशासकीय संघटन आपण अभ्यासले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ब्रिटिशांनी केलेल्या जमीन सुधारणा अभ्यासायच्या आहे. तर पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला वाचून काय यायचं आहे, ब्रिटिशांनी केलेल्या जमीन सुधारणा. त्यासाठी तुम्ही माझी नोट्स वाचू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासू ब्रिटिशांनी केलेल्या जमीन सुधारणा. धन्यवाद.